अगं गीता, हे गीता, अगं ये ग लवकर. अगं गीता, मी काय म्हणतो, मी कशाला ओरडत आहे का? मग नाहीतर काय हो तुमचं? एवढ्या जोराने आवाज द्यायचा असते का? अगं गीता, अगं किती दिवस झाले आपली सरिता आपण भेटायला सुद्धा गेलो नाही. काय म्हणत असेल का आपली गीता? आणि ती सुद्धा आपल्या भावाला भेटायला आली नाही. हो, मग आपण जाऊन यायचं का सरिताकडे? अगं गेलो असतो ग, पण मला किती काम असतंय, माझं जाणं होत नाही ना. मलाही खूप आठवण येते ग माझ्या लाडक्या बहिणीची. मला असं जाऊशं वाटते, पण कसं जाणार? काळजी कशाला करताय? असेल ते आपल्या घरी खुश. आणि हो, आपला रितेश पण चांगलाच वागतो ना सरितासोबत. मग ते आपल्या संसारात सुख समाधानच असतील. आणि हो, तुमची इच्छा असेल तर चला जाऊन बघू. अगं गीता, मला पुष्कळ काम आहेत ग, जाणं होईल का मला? हो, रिण्याला पाठवलं तर चालेल का? हे मात्र नक्की बोललो तू. रिन्यालाच पाठवू आपण. अरे रिन्या, अरे रिन्या, अरे ये रे बाबा. अरे ये म्हटलं ना. अरे काय करतो रे घरातल्या घरात नुसतं आलो 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 म्हणत असतो. काय करतात ती थंडीचे दिवस आहेत. पोत्री ओढलो झोपून होतो. तेच काम कर तू. अरे मी काय म्हणतो, माझी सरिता अजून पण माझ्या घरी पाऊल टाकलं नाही. तर चला ना मालक, जाऊन भेटून येऊ. अरे कशी असेल माझी सरिता? मला खूप आठवण येत आहे रे तिची. मालक, एवढी तुम्हाला आठवण येते तर जाऊन भेटूनच येऊ. अरे गेलो असतो रे, पण मला पण पुष्कळ काम आहेत रे. माझा काही येणं होत नाही. उद्या महत्वाची मीटिंग असल्यामुळे मला जाणं तिथं गरजेचं आहे. तर मी काय म्हणतो, बोला मालक. तू जाऊन आलं तर बरं होईल. हो मालक, तुम्ही न जाता मला पाठवता. ताई आणि वहिनी का म्हणेल हो? अरे म्हणतील ते म्हणतील, तू टेन्शन नको घेऊ रे. हो मालक, तुमचं बरोबर आहे. हो, माझ्यासारख्या नोकर माणसाला तुम्ही पाठवताय. हो, ताई साहेब तुमच्याविषयी काय विचार करतील? अरे हो, तू म्हणतेस ते खरं आहे, पण उद्या शेतकऱ्याचा मेळावा असल्यामुळे तिथं जाणं गरजेचं आहे मला. आणि हो, सरिताला सांग की मी भाऊबीजेला नक्की येणार म्हणून. बरं मालक, तुम्ही म्हणतास तर मी जाऊन बघूनच येतो ताईला. बरं मालक, निघतो मालक. अरे रिन्या, थांब थांब, काहीतरी गोड धोड घेऊन जा रे बाबा माझ्या सरिताला. अरे ते रिकाम्या हाताना जाशील तर काय म्हणेल रे माझी सरिता? माझा दादा रिकाम्या हाताना पाठवलं म्हणून. अगं ए गीता, तुला तरी कळत नाही का ग? जा काहीतरी गोड धोड देऊ. हो हो, आणते. थांबा थांबा. आता मालकीन बाई लवकर. मालक, माझं जाणं योग्य नाही वाटत आहे मला. अरे रिन्या, तू बोलतेस ना ते पण काय, पण काय करणार रे मी? उद्या शेतकऱ्याचा मेळावा आहे, तिथं पण जाणे गरजेचं आहे मला. तिथं नाही गेलं ना, लोक काय म्हणतील रे मला? अरे मी सकाराम पाटील, प्रतिष्ठित नागरिक, माझी काय इज्जत राहणार रे तिथं?
बरं बरं मालक तुम्ही म्हणता तर मी जाऊनच बघतो. अगं हे गीता, अगं हे गीता झालं का नाही आवर ना. हो आणते. आणा मालकीनबाई लवकर, मलाही जायला उशीर. हे घे रिनू पकड. चांगला जा हं, रिनू. अरे रिनू नीट जा, 5ची बस आहे ना. गर्दी करायची नाही, घाई करायचं नाही. होय मालक. आणि कोणती मुलगी भेटली तर गप्पा मारायचं नाही. जो काम सांगितलंय तोच काम करायचं. जा नीट जा. हो चला आपण पण निघू. अगं हे गीता, अगं हे अगं हे गीता इकडे 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 इकडे. बोला. काय ग आपली सरिता कशी आहे ग? मला खूप आठवण येते ग. आता आपण रिनेला पाठवलं ना, तू काहीतरी सांग. अगं हो पाठवलं ते खरं झालं, पण माझी सरिता कशी असेल ग? माझ्याविषयी काय विचार? आणि माझ्याविषयी काय बोलत असेल ग ते? तुम्हाला म्हणाली ना आपण जाऊन बघू, पण तुम्ही नाही म्हटल्या तर रिनेलाच पाठवलं ना आपण. अगं पण कामच एवढं आहेत ना, मी तरी काय करणार ग? आणि सांगत नाही तरी. अगं रिन्या गेल्या तर बरं झालं, नाहीतर आम्हाला काय म्हटलं असतं ग आमची सरिता. बरं ते जाऊ दे, मला ते शेतकऱ्याचा मेळावा अर्जंट आहे, मी तिथं जाऊन येतो. तू बाकीचे कामं सांभाळ. चल ठीक आहे.